किल्ला तर फिरून झालाय, पण ॲडव्हेंचर अजून बाकी आहे. लेट्स गो टू द ॲडव्हेंचर. लोकांना खोटं वाटेल मी ह्या गाडीवरनं ॲडव्हेंचर करतो. तर हे किल्ला आहे आणि बरोबर त्याच्या समोरच आपण इथे आता वरती आलो. समोरच किल्ल्याच्या खाली उतरून ते आता आपण असं समोर आलो आहोत. म्हणजे मी तिकडनं जे तुम्हाला दाखवतो ना सारखं सुसाईड पॉईंट वगैरे ते आहे, पण माझ्या आता जोर नाही तिकडे जायचं. सुसाईड पॉईंटवर कधीतरी, माहीत नाही, गरज तर पडू नये सुसाईड पॉईंटवरती जायची. मामध्ये आता थोडंसं मोठ्याने बोलावं लागणार आहे कारण ते वारा खूप आहे. तर इथे किल्ला आणि हे बघा मरीन ड्राईव्ह रत्नागिरीचा. भारी आहे. So, are you ready guys for माझीच खाज? तर ह्याला आपण छोटी ट्रेकिंग बोलू शकतो है ना, छोटी ट्रेकिंग पण खूप हे कपाळात जाणारी ट्रेकिंग. शूज शिवाय तर येऊच नका, माझे थोडे मराठीचे वांदे लागलेत. तर ती आहे तिकडचा जो हे आहे तिकडे केव आणि हे इथे खाली आहे केव म्हणजे गुहा. तर आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया. ते आहे ना, प्रयत्न ना करे ते बटाटा नाही, प्रयत्न ना करे ते कांदा भजी नाही. मी ते आठवल्यावर तुम्हाला सांगतो नेमकं काय. ओ माय गॉड, दिस इज सो हे खतरनाक. सावकाश उतरायचं इकडनं, सावकाश यायचं, नेट ढ्यांगावर होती. कोकणात आपण असंच बोलतो ना. ओ माय गॉड, सी द ब्युटी. यार सही आहे. म्हणजे इथे लोकांनी इथे माझ्या मते इथे ते सगळं जे ट्रेकिंग वेकिंग करतात ना ते इथे केलं पाहिजे. हे कुठे भेटतं आजकाल. लोकांना आउट ऑफ इंडिया राहावं लागतं हे सगळं करायला. हे बघा, हे कुठे नाही भेटणार आईच्या गावात. डेंजरस. द रस्ता इज डेंजरस ना. अब का करेगा मैं. मी ॲक्च्युली इथे एकदा आलो होतो थिंक सो. तेव्हा एक सेकंड फालतूगिरी बंद करूया. आईच्या गावात रे. हे मी उतरलो. एक थोड्या वेळासाठी कॅमेरा मी बंद करतोय कारण हा जो रस्ता आहे त्यामध्ये मला कॅमेरा बॅगमध्येच ठेवावा लागेल, नाही तर ढ्यांगावर होतील. एक सेकंड. हे बघा, इथून मला खाली उतरवायचं आहे. ॲक्च्युली मी थोडा विचार केला की माझ्याकडे मोबाईल पण आहे, तर मी मोबाईलवरती शूट करू शकतो, है की नाही. हे बघा, लय डेंजर आहे राव. ए देवा बचा लिओ. ओ माय गॉड, दिस इज भिंगरी. हेलो भिंगरी, हेलो. बोलो दे भिंगरी. पहिला खाली उतरतो. ये डेंजर है. इसको तुम करो लेकिन ह्याला तुम्ही करा, पण कोणीतरी सोबत घेऊन या. माझ्यासारखी येडे झाले करू नका. मी येडे आहे फिरण्यासाठी. चलो. चायचा घोरी. हे इथे कोणीतरी पायऱ्या बांधा. इतका
लेवलपर्यंत आपण आलेलो आहोत. भारी असं आता मी थोड्या वेळ याच्यावरतीच ब्लॉग करणार आहे मोबाईलवर. रिस्क वाटते. तर आता वाटतं खाली जाण्यासाठी हा रस्ता आहे. लेट्स ट्राय. ओ माय गॉड. सांभाळून यायला. कुठून आहे उतरण्यासाठी जागा? जागा जागा आहे का? जागा 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 नाही दिसत मला. जागा जागा खाली खेकडे भरपूर मरणाचे आहेत. आय थिंक इकडनं आहे. लेट्स बघू तिकडनं आहे असं मला वाटतंय. मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुम्हाला दिसते का बघा, इथे ह्या दगडावरती काहीतरी चमकते. खूप भारी भारी चमकते. चक्कावत रे. ओके, आपण इकडनं असं हळूच खाली बसून उतरलं पाहिजे. हे बघा, जास्ती मॅन वर्सेस वाईल्ड मधलं बिअर ग्रिल बनायची काही गरज नाही आहे. शिस्तीत असं बसून बसून उतरलात तरी चालेल. छान वाटतं, मजा येते. चालेल, आपण उतरू शकतो. हा म्हणजे उतरू शकतो. सावकाश सावकाश धरून बांधून उतरा. खाली उतरण्यासाठी बऱ्यापैकी जागा. सावकाश सावकाश. आता हे इकडनं फक्त खाली उतरायचं आहे मला. तोपर्यंत मी कॅमेरा बंद करतो. हॅलो एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोअर. मी आलेलो आहे त्या गुहेकडे. ही आहे ती गुहा. ही छोटीशी गुहा आहे, म्हणजे जी मेन गुहा आहे ती मागच्या साईडला आहे. त्याच्या गावात तरी हिल्ले खडखडत आहे. ही छोटी गुहा आहे आणि वाव, ह्या गुहेच्या आत आपण जाऊ शकतो असं मी म्हणेन. पण जाऊयाच, कारण तुम्हाला फिरवायचं आहे ही रत्नागिरी. सो येस, ही आहे ती गुहा. फार वाट लागली आहे चेहऱ्याची, काय करणार. घाम आलाय, वाटच लागली ना. हा होय. तर ही आहे ती गुहा. आपण अंगातली मस्ती घालायला या गुहेजवळ आलो आहे. छोटीशी आहे पण भारी आहे. इथे ॲक्च्युली भीती ही वाटते का इथे पाय घसरतो. हे इथे जे खालचे दगड आहेत ना, हे घसरणारे आहेत. इथे ॲक्च्युली लोक येतात, ते खूप विचित्र कामासाठी येतात. पाप लागेल त्यांना. तर येस, तर हा हे इथे हे काय बोलतात रे तुला, हे केव्स, गुहा हां. तर ती जी समोर गुहा आहे ना, आपण थोडेसे प्रयत्न करूया. हे खूप दगडी जे रस्ते आहेत, इथून चालताना थोडंसं सावकाश सांभाळून देवाचे नाव घेत हा पुढं दगडावरती पाय ठेवून पण सांभाळून. कुठचा दगड कधी ओलांडायचा सांगता येत नाही.
एवढं पार केल्यानंतर कदाचित तिथपर्यंत जाण्याचा रस्ता चांगला असावा हे मी देवाकडे ईश्वर चरणी प्रार्थना करतो. हा, इथे खूप सारे ना खेकडे आहेत, पण ना इकडनं वरनं आलं राईट. हे इथे सगळं समुद्र आहे, हे इथे सगळं समुद्र आहे आणि आपण हळूहळू तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया. ॲक्च्युली एक कोइन्सिडन्स असा झाला की आमच्याकडचे एक दादा आहेत, मनोज दादा, त्यांनी जस्ट सकाळी मला मेसेज टाकला. त्याने माझा गणेशगोळ्याचा ब्लॉग पाहिला. तुम्ही जर माझा गणेशगोळ्याचा ब्लॉग पाहिला नसाल तर इथे आलं असेल, इथे किंवा इथे कुठेतरी येईल ते असे कार्ड असतं वरती, असं गणेशगोळे लिहिले असेल, तिथे जाऊन क्लिक करा म्हणजे तुम्ही गणेशगोळ्याचा माझा ब्लॉग बघाल. हां, तर त्या दादांनी जस्ट मी सकाळी हॉट सीटवरती बसलो होतो आणि त्याने मेसेज टाकला की तू गणेश भगवती मंदिरचं म्हणजे रत्नदुर्ग किल्ल्याचा ब्लॉग का नाही करत. आणि मी कालच ठरवलं होतं की आज रत्नदुर्ग किल्ल्याचा ब्लॉग बनवा. कोइन्सिडन्स. तर त्याने मला एक फोटो पाठवला. तो फोटो ह्याचा होता. हे जे इथे गुफा आहे ना तिकडचा होता. म्हटलं कुठे गेली रे? हा, ही. तेही थोडंसं काय ऐकलं रे, तेही थोडंसं असं फिरायला वगैरे त्यांना आवडतं. ते ट्रेकिंग वगैरे करतात. म्हटलं त्यांच्यासाठी ही रिस्क घेतलीच पाहिजे आपण. हे बघा इथे खेकडे भरपूर खेकडे आहेत इथे. चायचा घोरे. आपल्याला भरती याच्या अगोदर पळायचं इकडनं, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्हाला खोटं वाटेल, मी जस्ट तिकडे जाऊन पटकन ब्लॉक करणार आणि पळ मारणार. का ते मला पण माहीत नाही, तर मला पाण्याची खूप जास्त भीती वाटते. येस, आय एम फट्टू फ्रॉम द डेप्थ ऑफ माय हार्ट. हमको भाई नाही घे. तर येस, आलो आहोत गुहेजवळ. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ही आहे ती गुहा. नाईस. मी पहिल्यांदा या गुहाच्या जवळ आलो आहे. जाम वाटायचं आहे, पण हा ही ती गुहा आहे. विषय असा की भरतीचा टाईम आहे आणि मला पळायचं आहे. शेवटची गुहा बघून घ्या. रत्नदुर्ग किल्ला, खालचा गुहा म्हणजे केव्ह, आणि हा मी पळालो कारण मला आता पळायचं आहे. भरती येते. लेट्स गो विथ द भागो. शेट माझा गॉगल मृदीच्या आयला तिच्या. सध्या जीव महत्वाचा आहे. गॉगल गेला सध्या. भरती येते आपल्याला भरतीच्या अगोदर पोचायचं आहे. तिथे शेट दगडांचा एरिया आला. इथून जायला थोडा वेळ लागेल. मला माहीत पण नाही मी काय शूट करतो. वाटायची आपली. फायनली पोचलो आपण जवळ. ते पाणी इकडे लगे हात माझा इथं होतं पाणी, ते इथपर्यंत आलं. शेट वेळेवरती धावत आलो मी. तर आपण थेट वरती गेल्यावर बोलूया
वरती पोचल्यावर बोलूया. बोबडी वळली यार. तिथे होतो मी, इकडनं इकडे गेलो. हे इथे केव आहे, तिकडे गेलं, बरोबर तिकडे आलं. वाव. ॲक्च्युली झालं असं की वरून एका काकाने हाक मारली आणि त्याने सांगितलं की भरती येते. मला तरी अजून जाणवली नाही ती भरती, कारण अजून पाणी आलं नाही वरती. येतं आय थिंक सो, पण त्यांनी ज्या वेने सांगितलं ना की भरती येते, माझी अक्षरशः फाटून हातात आली आणि मी पळालो तिकडनं. आय विश अजून थोडं तिथे थांबायला भेटलं असतं, कारण तिथे गेल्यानंतर मी काही सेकंद मला खूप भारी वाटलं. एका वेगळ्याच दुनियेत आलो. चीझी लाईन आहे, पण लिटरली असंच वाटतं की मी एका वेगळ्याच खूप भारी भारी क्षण होता तो. म्हणजे इथे आठवणीत राहील ती तो क्षण नेहमीच. बाकी जर तुम्हाला यायचं असेल इथे ते येऊ शकता, पण एकटे येऊ नका, कोणाच्या तरी सोबत या. कारण एकटे याल तर उन्हातून एकटा आधी येऊ नका. मी चुकीच्या टायमाला आलो, खूप बेकार ऊन लागतं. येस, खाज. हां, छान वाटलं. पण हे थ्रिल झाल्यानंतर आपला ब्लॉग इथे संपलेला नाही आहे. आपण एक छान असं रत्नागिरीतल्या रोमॅन्टिक जागेत जाणार आहोत. काहीच मिनिटात, म्हणजे माझ्यासाठी मिनिट आहेत, तुमच्यासाठी सेकंड आहेत. सो